भारतातल्या पहिल्या हिरोईनला लोकांनी घराबाहेर काढलं, नावं ठेवली, पण तिने इतिहास घडवला आणि आज आपण तिचं नावही विसरलोय. त्या कोण होत्या? चला सांगते. आधी फॉलो करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. 1913 साली दादासाहेब फाळके भारतातला पहिला फीचर फिल्म बनवत होते, मोहिनी भस्मासूर. कथेत एक स्त्री पात्र हवं होतं, मोहिनी. सुंदर, गूढ आणि ताकदवान. पण अख्ख्या मुंबईत एकही बाई कॅमेरा समोर यायला तयार नव्हती. त्या काळी स्त्रियांना सिनेमामध्ये काम करणं इज्जत घालवण्यासारखं समजलं जायचं आणि घरचे टाकून द्यायचे, समाज बहिष्कार करायचा. अशा वेळी एक धाडसी बाई पुढे आली, दुर्गाबाई कामत. तिच्या मागे कुठलाही मोठा आधार नव्हता, फक्त एक निर्धार होता. तिने स्वतःच धाडस दाखवलं नाही, तर आपल्या लहान मुलीलाही या प्रवासात सोबत घेतलं. कल्पना करा, त्या काळचा कॅमेरा, आजूबाजूला कुजबुजणारे लोक आणि पडद्यावर पहिल्यांदाच एक आई आणि मुलगी एकत्र झळकल्या. समाजाने त्यांना नावं ठेवली, पण त्या दोघींनी मिळून भारतीय सिनेमाचा पाया रचला. आज आपण हिरोईन्सना ग्लॅमर आणि रेड कार्पेटशी जोडतो, पण ही सुरुवात किती खडतर आणि धाडसाची होते हे फार कमी लोकांना माहिती. हे आताच सेव्ह करा आणि मला कमेंट मध्ये सांगा, तुम्हाला दुर्गाबाई कामत आधी माहित होत्या का?